म्हणतात, धर्मात्मा गुरुभक्त एवं गुरुजनाला प्रिय असणारा सत्यवान. गुरुभक्ती आपण सगळे करतो, पण ज्या व्यक्ती ज्याची भक्ती करतो त्या गुरुला प्रिय असतील तर सेवा मान्य, नाही तर नाही आहे, असं आहे खरं. तर तो अब्रवीतष्टाम भरतारम. म्हणतात, शोधणाऱ्यांची यांची भेट वाटेत झाली आणि मग गंमत आहे थोडीशी. कृत्वा कंठवरम. काय तुम्हाला वेळ कसा लागला? काय बोलावं सावित्रींनी? हा तुमचा मुलगा मेला होता आणि मी त्याला 400 वर्षाचं आयुष्य मिळवून दिलं आणि जिवंत केलं. सावित्री बोलेल का? मी आहे म्हणून तुमचं घर चालून राहिलं, नाही तर तुम्हाला माहीत पडलं असतं. आहे की नाही बुवा? मी आहे म्हणून गिळायला मिळते, खायला नाही गिळायला मिळते दोनदा. एक्सक्यूज मी, आता काय सांगावं, गिळायला मिळतं, आता खाल्ल्यावर तुम्ही गिळता कसं येईल? पण मी आहे म्हणून. नाही तर ती म्हातारी तुमची आहे, बसली आहे माळ घेऊन कोपऱ्यात, काय झालं तिला? काही हात लावते? बरं मरतही नाही, तिला माहीत आहे बैरी आहे, येत नाही. पण धन्य आहेत की रे पोरं ते. बायको जेव्हा म्हातारीला मरतही नाही म्हणतो तेव्हा ते सहन करणारे धन्य माता पिता आहे की नाही? काय गं, तुला लाज नाही वाटत असं बोलताना? असं आहे कोणी धीर पुरुष? धीर पुरुष असेल तर त्याला आळंदीलाच जावं लागेल, त्याला काही इलाज नाही दुसरा. गौतम उवाच. पुढे राज्य मिळालं, काय झालं असेल? महत्वाचं हे आहे, ततस्तौ पुनराश्पतो वृद्धौ तिरक्षया. माणसावर आपत्ती येते. मार्कंडे म्हणतात, धर्मराज तुमच्यावर आपत्ती येईल, मला माहीत आहे. मी तुला याच्याकरता सांगितलं, ज्याप्रमाणे सावित्री होती त्याचप्रमाणे महान पतिव्रता पंचपतिका द्रौपदी आहे. कारण ही कोणत्या स्त्रीच्या पोटातून जन्माला नाही आली आहे, अग्निकन्या ही. आणि राजन, किती सामर्थ्य तिचं. पित्याला 100 पोरं मिळाली, सासऱ्याला राज्य मिळालं, डोळे मिळाले, आणि मेलेला पती जिवंत झाला आणि 400 वर्षाचं आयुष्य मिळालं. एवढं सावित्रीच्या पावित्र्यामुळे, पातिव्रत्यामुळे आणि गोड बोलण्यामुळे मिळालं. बाहेरनं मी हात धुवून सांगतो तुम्हाला, ही कथा विसरू नका. असं नाही म्हणत की यातलं सर्व तुम्ही करा, यातला अंश मात्र तरी जीवनात आचरा, फल नंतर कळेल. सासू सासरे वृद्ध असतात घरात, त्या सासूला विचारा की तू तुझ्या सासू सासऱ्यांची सेवा कशी केली 50-60 वर्षापूर्वी. थोडंफार त्यातलं करावं लागेल. मला दुःख कशाचं आहे? मुलींची चूक नाही, संस्कारहीन तुम्ही ठेवलं त्यांना. 4 तास टी व्ही पाहिल्यावरही तुमची हिंमत नाही बोलायची की बंद करून जो अभ्यास कर वगैरे. नाही नाही नाही. काही पोरी तर म्हणतात आमचा अभ्यासच तसा होत नाही, टी व्ही पाहणं सुरू अभ्यास सुरू होत असेल. वो आता काय सांगा, बासरी वाजवणं सुरू गिळणं सुरू, 2 गोष्टी कशा होतील? होईल हे टेक्निकली इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे पती म्हणजे काय हे पहिल्यांदा जाणून घ्यावं लागते. मार्कंडे म्हणतात, धर्मराज फार भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला 2-2, 3-3 बायका आहेत प्रत्येकाला. वनात कोण आहे तुमच्याबरोबर? 4 बायका अर्जुनाला आहेत. सुभद्राई आहे, आली काय? एकटी द्रौपदी आली. काली धर्मराजाच्या पत्नीतून आली काय? भीमाची पत्नी नाही आली. करेणुमती नकुलाची बायको कोणीच नाही आलं. त्यांना माहीत आहे 12 वर्ष वनवास आहे आणि त्याच्यापेक्षा खडतर अज्ञातवास. फक्त द्रौपदी आली, जिथे पती तिथे मी. याप्रमाणे हे सगळं झालं असेल. जेव्हा आपण एखादी मार्मिक कथा श्रवण करतो त्यावेळेला त्यातला सार घ्यावा लागतो.
कुंडलाहरण पर्व आहे, 2 मिनटात तुम्हाला सांगतो. प्रत्येकाला आपल्या पुत्राची चिंता आहे. सूर्याला कर्णाची चिंता आहे, इंद्राला अर्जुनाची चिंता आहे. इंद्र विचार करत होते, कर्णाच्या शरीरावर अमृत कवच कुंडल आहेत, कानात कुंडल आणि शरीराला कवच. अर्जुनाला मी अस्त्र दिली, शस्त्र दिली, सगळं आहे, पण हे अमृत कवच कुंडल आहेत, तो मरणार नाही. याची कवच कुंडल हरण केली तर मेल्या वाचून राहणार नाही. निश्चय केला उद्या याच्याकडे ब्राह्मणाच्या वेशाने भिक्षा, कारण तो कर्ण आहे, दानी म्हणजे दानी. प्राण गेले तरी चालतील, पण ते नाहीच तर कारणच नव्हतं. रात्री कर्ण झोपल्यावर स्वप्नात भुवन भास्कराचं दर्शन झालं सूर्याचं. सांगितलं, पोरा, उद्या तुझ्याकडे ब्राह्मणाच्या वेशानं इंद्र येतील. ब्राह्मण खोटा, इंद्र खरा. कवच कुंडलं मागेल, माझी आज्ञा आहे, तुला देऊ नको. त्यांनी स्वप्नातच सांगितलं, बाबा मी ब्राह्मणाला नाही म्हणू शकत नाही. मरण तर चुकणार नाही ना. अर्जुनाच्या हातून न मेलं तरी अमर नाही होणार, कोणत्या निमित्तानं मरावंच लागेल. म्हणून मी दानशूर, त्याला बट्टा लावून जिवंत राहावं. काय असेल, ब्राह्मणाच्या वेशानं आले आहेत. मृतस्य कीर्तिर्मृतस्य धामाला गताशा अहम त्वं प्रबिंबित. मेलेल्या माणसाची कीर्ती, तुका म्हणे का मरण्याची सरे. अकीर्ती जर माणसाची असेल तर प्रेतावर ज्याप्रमाणे आपण फुलाची माळ घालतो त्याप्रमाणे व्यर्थ आहे. तेव्हा मी काय करावं याचा विचार करण्याचं कारणच नाही, नियम पाळावा. महाबाहो, निदान एक माझा ऐक. ना आत्माम ताम महाबाहू शत्रुतेने करम पुन्हा. इंद्राजवळ शक्ती आहे, शक्ती. मला माहीत आहे तो कवच कुंडल मागेल, तू देशील, पण एवढं माझं ऐक, इंद्राला म्हणावं की मोबदल्यात मला शक्ती द्या. कर्ण हसले. त्यांनी सांगितलं सूर्याला, पित्याला, बाबा ही अडचण आहे माझ्याकडं. मी व्यापारी नाही, व्यापारी. दान दिलेल्या वस्तूच्या मोबदल्यात एखादं वर काहीतरी मागणं, दान तर व्यर्थ गेलं. ते दान तर व्यर्थ गेलं. इंद्राने मला दिली, मी टाकून देणार नाही, पण मी म्हणणार नाही त्याला की तू मला कवच कुंडलाच्या मोबदल्यात अमोघ शक्ती दे. नाही नाही, ते तर शक्यच नाही. आता वट सावित्री आलेली आहे, संक्रांत आहे. जन्मभर तुमची सेवा केली, तुमच्या म्हातारीती केली. 2-3 हजार रुपयात साडी एखादी आणजा. आता तिला पत्नी म्हणताच येत नाही. मागायचा अधिकार फक्त बहिणीला आहे, आणि दिल्यावर घेण्याचा अधिकार तिला आहे, कन्येला आणि भगिनीला. पत्नीला मागता येत नाही, कळत असते पतीला, तो आपोआप आणतो. पण ते आता नाही जमत ना. आता पूर्वी पहिली कापसाची गाडी विकली की बायको करता 2 लुगड्या आणावं लागत, आणि धोत्र जोडं स्वतःच. पाहिलेला अनुभव सांगतो मी तुम्हाला, तसं नाही आहे. आणतोच माणूस. पहिल्या पण हेच कपडे, पोरांचे, पत्नीचे लुगडे 2 एका महिन्याकरता नाही, 1 वर्षाकरिता. मग तो दांड भरा शिव. लक्षात आलं काय? एक हिंगणघाट धोतर जोडा. हिंगणघाट म्हणजे त्याच्यातून पाणी गळत नव्हतं. आता ते इतिहासात जमा झालं सगळं. नाही माणिकराव पाटील, जमा झालं की नाही, काही इलाज नाही त्याला. डिमांड नाही, नो डिमांड. मागितलं की ती बहीण होती. ही मोठी पंचायत आहे. पाहा तुमचं, तुम्ही धर्मशास्त्र सांगायला मी तुम्हाला मागू नका असं म्हणत नाही, पण ते नादं मिक्स होऊन जाते, मिक्स. बरं काय कराल? 5,000 रुपयाची साडी तुम्ही नेसले तरी शरीर झाकणे, 100 रुपयाची नेसले तरी शरीर. आणि तिने कसं नवरा घरी आल्यावर तर त्याला सांगावं लागतं की साडी बदल, फांड घाडलेली आहे मोलकरणीसारखी. काय आता बाहेर जाताना तर अर्धा तास लागतो. थांबा
थांबा थांबा, 4 वेळ किक मारून गाडी चालू केली, थांबा, कारण मेकअप, वस्त्र, बाहेर जाण्याचे कपडे वेगळे आहेत तुमचे, ते पोथीला आले ते वेगळे आहेत. मी पुन्हा तुमची क्षमा मागतो. ज्या या म्हाताऱ्या माझ्यासमोर बसल्या आहेत त्यांचं काही टॉप टिप, काही लोकांना दिसेल आकर्षणाचे कपडे आहेत. ऑल दिस ओल्ड लेडीज, काय करावं तुमचं? विधवेला शृंगार करता येत नाही, पतिव्रतेला शृंगार करता येतो, फक्त पतीची अरुची होऊ नये म्हणून बेडरूम ते नाही. धर्मशास्त्र आहे म्हणून कधी हानी होत नव्हती, कुणाची काट्टी पळून जात नव्हती, कुणाचा काही घोळ होत नव्हतं, काहीच नाही. आता तर तुम्हाला राखण करता करता जाते. कशी आहे पायजो बो, आता पायजो का तुझ्या का बापाला माहीत पडू दे, तिचा बॉयफ्रेंड असला की गेली, प्रगट करील वर्ष 6 महिन्यानं. लव्ह मॅरेज म्हणजे सकाळची शिदोरी संध्याकाळी गरम करून खाणे, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. काय मला तुम्ही सांगा, ह्या कथा कशा करतायत? इंद्राला कवच कुंटलं मागून घेतली, इंद्रालाही भीक मागावं लागली पुत्र प्रेमामुळे. इंद्राचं पुत्रप्रेम, सूर्याचं पुत्रप्रेम, धृतराष्ट्राचं पुत्रप्रेम लावा आता. पोरही मेली, नातूही मेले, त्याला 16 वर्ष काढावं लागली. 16. 100 पुत्र मेल्यावर ज्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न, अनेक अपराध, त्या पांडवाकडे धृतराष्ट्राला आणि गांधारीला 16 वर्ष पूर्ण काढावी लागली. त्यांच्या अन्नावर जगावं लागलं. पापी पुत्रावर प्रेम, हे तर योग्य पुत्र आहेत. कर्णावर प्रेम आहे, अर्जुनावर प्रेम आहे, कोणत्या पुत्रावर प्रेम आहे? राजा आशीर्वाद दिला ब्राह्मणाच्या विषयात इंद्राने. कर्ण हसत होते. कर्णाने सांगितलं, ब्रह्मदेव स्वागत आहे, बसा. मी दानासाठी आलो. सांगितलं, तुमचं दानही मला माहीत आहे आणि माझी तयारी आहे. हे खड्ग आहे हातात, कशाला तुमचं पाणी गमावता? तुम्ही इंद्र आहात आणि माझी कवच कुंडलं मागायला आलात ना. धोळीकडा पुढे देवतेला दान देणारा कर्ण आहे, भिकाऱ्याला दान देणारे वेगळे, न मागता तुमची स्थिती पाहून देणारे वेगळे, पण इंद्रालाही दान देणारा माणूस या भारतात जन्माला आला. कर्णाने इंद्रालाही दान दिलं, मोबदल्यात काही नाही मागितलं. इंद्राला लज्जा वाटली. इंद्र म्हणतात, काय सांगू आता तुला, धन्य आहेस तू, धन्य आहे तुझी माता. आणि पोरा लक्षात ठेव, तू माझी संतान आहेस, सूत पुत्र नाही आहेस, कौंतेय आहेस, कुंतीच्या उदरातून जन्माला आलेला आहेस. कानीन गर्भ आहेस तू. कानीन गर्भ म्हणजे कौमार्यावस्थेत झालेली संतती. आणि माझा अंश आहे तुझ्या सूर्याचा. तू कधीही कांतीहीन होणार नाहीस. तू एवढ्या मोठ्या मनाने मला हे दिलं आहेस, परत नाही पाठवलं, म्हणून मी तुला ही शक्ती देतो. अमोघ आईला अमोघ होणावं, कुणीही असो, ही शक्ती त्याच्यावर टाकल्यावर त्याचं मरण निश्चित आहे. ह्याची पूजा कर रोज. इंद्र जाणत होते की अर्जुनाकरता हा या शक्तीचा वापर करील, द्यावी लागली. इंद्र हीही जाणत होती, गिरी गोवर्धन जेणे उचलीला, कालिया महासर्पनाथोनी. तो याचा सारथी आहे, सारथी होईल याचा. आणि यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, कोणत्याही युक्तीनं माझ्या दिलेल्या शक्तीपासून तो अर्जुनाला वाचून घेईल. शक्ती दिली, संतुष्ट आहेत. आता संतुष्टता 2 प्रकारची असते. तुम्ही ह्या पेटीत 100 रुपये टाकले, संतुष्ट दान करणारा माणूस. पण जाता जाता मैत्रिणीला दुसऱ्या बाईला विचारलं, का गं 100 रुपये टाकले का पेटीत? काय काम होतं, कोण पाहत होतं? 10ची नोट टाकायला पाहिजे होती. चुकलं का माझं?
लक्षात आलं काय? आनंद झाला होता दानाचा, पण तो हिरावला गेला. तो याला बॅड सोसायटी म्हणतात. एतत् गुह्यम सूर्यसंभव करणात ना सुतकुले. हा हा. आता माझ्यासमोर आरणेय पर्व आहे. आरणेय पर्वात सगळ्यात महत्त्वाचं पर्व आहे माझ्या दृष्टीनं वनपर्वात. मी तुम्हाला कालच सुतोवाच केलं होतं, कारण आरणेय पर्व आणि वनपर्वाची समाप्ती जी या प्रवचनात होईल, आणि त्याच्यानंतर विराट पर्व. विराट पर्व म्हणजेच अज्ञातवास पांडवांचा. मी तुम्हाला पाऊण तासात, हार्डली 1 तासात हे आरणेय पर्व सांगतो. तुम्ही कथा ऐकली, आणि मी आता जे तुम्हाला सांगणार आहे हे अति महत्त्वाचं आहे, मोस्ट IMP. कारण माझ्यासमोर जो श्रोतृवर्ग आहे तो पानेटचा नाही आहे. तिथे बोललो मी, महाराज होतेच, पण मला काही धराव सोडावं लागलं. चूक त्यांची नाही, हजारो माणसं, 10,000 माणसं आहेत ऐकायला. पण चंदन का तुकडा भला गाडी भरून काठ, बंडी भरून लाकडं काही कामाचे नाहीत. एक वीधभर चंदनाचं लाकूड असलं सुगंधी आहे. आपण जे बोलतो ते कळणे आणि त्याप्रमाणे थोडंफार वागणे हा अधिकार ज्या श्रोत्याचा आहे त्याला श्रोता म्हणावं. आणि वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोतेन वीण. मी वक्ता आणि तुम्ही श्रोते, तुमचा माझा समन्वय व्हायला पाहिजे. मला बोलण्यात उल्हास कधी राहील? नक्की मला कळत असते की तुम्हाला कळून राहिलं आहे की नाही. यू बिलीव्ह इन मी. तुम्ही माझ्यासमोर आहात ना. जेवढे मला दिसतात त्यात कुणाला कळते आहे, अगदी मागचं नाही दिसत मला, कारण मी अर्धा आंधळाच आहे ना, 77. पण जे तुम्ही समोर आहात, निश्चित यू बिलीव्ह इन मी. मला सांगण्यात आनंदही आहे आणि उत्साह आहे. उत्साह याच्याकरता आहे तुम्हाला काही ना काही मिळेल. पोटभर नाही मिळेल, पण सकाळचा नाश्ता गॅरंटीनं मिळेल. नाशितम अर्धक्षुता ते नाश्ता. नाश्ता म्हणजे अर्धी भूक मिटवतो तो. आणि आनंद याच्याकरता आहे, आनंद तिथीचा मुकया शिवाच्या बहिर ऐकती कानेरे. बारकरी आहो आपण. आनंद निर्माण व्हावा, बहिराला ऐकू यावं आणि लंगडा नाचायला उभा राहावा. ही माऊलीच्या दिंडीची महती आहे. 80 वर्षाच्या बाया डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन 24-25 किलोमीटर चालतात रोज. एकही म्हातारी मेली नाही, थकली नाही, दवाखान्यात भरती नाही करावी लागली. तरुण स्त्री असतात, पण त्या तरुण असल्यामुळे थकत नाहीत. पण ह्या बरं त्यात कोतारे आहेत, काही म्हाताऱ्या आहेत. कोताऱ्या म्हणजे एका हातात काठी, गळ्यात टाळ आणि एका खांद्याला पिशवी. कोताऱ्या आहेत, त्या काठी वाचून नाही चालू शकत. आपण नाही जात. अब तुम कब सुमरोगे राम. काय सांगू मी तुम्हाला. आरणेय पर्वाचा महिमा, वनपर्वाचा शेवटचा अध्याय समजा तुम्ही याला. एक दिवस पांडव वनात असताना काम्य वन सोडून द्वैत वनात पांडव आलेले आहेत. थोडासा दिवस आहे, सायंकाळ व्हायला, आणि एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला. त्यांनी सांगितलं, धर्मराज, लवकरच सायंकाळ होणार आहे आणि माझं जे सायंकर्म आहे, अग्नीत आहुती द्यायची आहे, तेव्हा माझ्या एका पिशवीत अरणी मंथन, म्हणजे ज्याच्यामुळे अग्नी निर्माण केला, जसं लाकडावर लाकूड घासलं अग्नी निर्माण होतं, ते एका 12 शिंगा, त्याला असे फाटे असतात त्या हरणाला, त्याने ते शिंगाने अडकून, मी पिशवी अडकून ठेवली होती झाडाला, त्याने ते मुंडकं घासलं त्याला आणि ते त्याच्या शिंगात अडकले आणि ते गेलं पळून. आता मी अग्निकाष्ट, म्हणजे माझं सगळंच राहिलं अग्निकर्म. तुम्ही त्याला शोधून माझी पिशवी मला मिळवून द्या. आणि ठीक आहे.
पाचही पांडव वनात शोधत होते. अरणीसहितं मंतं ब्राह्मणस्य तपस्विनाम मृगस्य घर्षणाम मात्र विषाणे मान घातल्यामुळे गेलं. अजातशत्रुदासीनं भर्तृऋषी त्याला शोधलं आणि ब्राह्मणाच्या स्वाधीन केली ती पिशवी. सांगितलं, महाराज हे तुमचं अरणी मंथन करत राहा तुमचं काम. धर्मराज म्हणतात आता नकुल लहान आहे आणि सहदेव त्याच्यापेक्षा धाकटा आहे. सहदेव आपत्तीची तर काही सीमाच नाही, निमित्त काही दिसत नाही, तर तू असं कर, झाडावर चढून पहा कुठे पाण्याच्या काठावर राहणारे पक्षी दिसतात काय. तुला ओळखायच, पाण्याच्या काठावरचे पक्षी दिसले तर जवळ कुठे ना कुठे पाणी आहे, कारण मला लागली आहे तहान, सगळ्यांनाच लागली आहे. युधिष्ठिरोवाच नापदामस्मी मर्यादान निमित्तम कारणम धर्मस्त्रिवात्यो पुण्यपापयोः. कुठलं तरी निमित्त होते आणि त्रास होतो. आधीचं केलेलं जे आपलं कर्म आहे ना, ते पुण्यरूपही आहे आणि पापरूपही आहे. प्रारब्ध बनून ते आपल्यासमोर भोक्तृत्व म्हणून प्रगट झालेलं आहे. पुण्य हे आहे की आपल्याला या 12 वर्षात संत समागम घडला, रोज कोणी ना कोणी संत आहेत. आणि पाप हे आहेत की कष्टाला पारावार नाही. एक सारिता तो पुढे उभे एक. भीम म्हणतात प्रतिक्रामीण कृष्णा समायोग प्रेषवत्तदा. दादा माझ्या डोळ्यासमोर फक्त द्रौपदी वस्त्रहरण आहे आणि जुगार आहे. ते सांगितलं ते स्वप्न सोडून द्या आता, पाणी फार वाहून गेलं गंगेत. वाचास तीक्ष्ण, ठीक आहे वाचास तीक्ष्ण असेल मे बी, त्याला काय आहे. नकुलाला सांगितलं जा रे पाणी दिसते काय. सांगितलं महाराज आहेत पक्षी. ठीक आहे. मग त्याला सांगितलं तू असं कर, हे आपले बाण ठेवण्याचे भाते आहेत, त्यातून पाणी गळत नाही, हे सगळ्यांचे आपले भाते घेऊन जा. तर्कस म्हणतात त्याला, बाण ठेवतात त्याच्यात, आणि पटकन पाणी घेऊन ये, माझा तर जीव व्याकुळ झाला तहानेमुळे. त्यातून हे सरोवरावर गेले. नकुरु स्थिरहा, त्याला पहिल्यांदा कोणी दिसलं नाही, पण पाण्याला स्पर्श केला आणि त्याला आवाज आला. तो यक्ष होता, एक आकार होता बगळ्याचा. यक्ष उवाच, बगळा बोलत असतो काय, पण हा बोलून राहिला. मग बगळा की कोण. मातात साहसम कृषिकर्मानी पूर्वग्रह माद्रे वर्ष पाणी पिऊ नको, साहस नको करू, माझ्या अधिकाराचं पाणी आहे, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग पाणी पी. ते काय पाहतो महाराज पक्षाच्या, पटकन पाणी प्याला की मेला. 100% डेड नाही, 99%. सहदेवाला पाठवलं, अर्जुनाला पाठवलं. तर अर्जुनाचं जरा वेगळं होतं, त्यालाही सांगितलं त्या बगळ्याने यक्षाने पाणी नको पिऊ, कारण सव्यसाची अर्जुन आहेत. पाहत होते कोणी प्राणी दिसतो काय, आवाज आहे कोण, आवाज कुठून येतो. पाणी प्याले की पडले, भीम आले, पाणी प्याले की पडले. 4 मुर्दे पडले आहेत तिथे. धर्मराज म्हणतात किती वेळ झाला, काय गेले कुठे. ततो भवान पानीय पिपासु पुरुषोत्तमा, तहान जाऊ द्या, कोणत्या तरी यक्ष राक्षसाचं काम आहे, आज मला युद्ध करावं लागेल. काय नाही, भीम येऊ मिळून पडले, सगळं झालं. शेवटी धर्मराज जेव्हा आले, धर्मराज आहेत ते, पाणी नाही प्याले. त्यांनी पहिल्यांदा छातीवर हात ठेवून पाहिलं मस्तकावर, हे मेलेले आहेत काय. घेतलं नाही. ओंजळीत पाणी घेऊन त्याचा वास घेतला. पाण्यात कोणी विष टाकलेलं आहे काय, विषही नाही, विषाचाही वास नाही. कसं काय मेले रे तुम्ही, कोण बोलतो, मृत प्राणी कसा बोलेल.
पण समोर विशाल काय बगळा दिसला त्यांना मोठा. शरीरात घाव नाही कुठे, काही यंत्र मंत्र तंत्र. अरे माझ्या भावाला तर इंद्रही मारू शकणार नाही ना, मग हे मेले कसे? मी आता काय करावं? आता संतप्त धर्मात्मा तथा आत्मानं तोपयुक्त एवं विरप्यबोधा धर्मपुत्रो युधिष्ठिरा. हा दुर्योधनानं तर काही लपून षड्यंत्र नाही रचलं ना. पायाची खूण नाही, कुणी आलं गेल्याचं दिसत नाही. कारण हे सरोवराच्या काठावर आले तेव्हा यांच्याच पावलाच्या खुणा आहेत, त्याला मी जाणतो. सगळी परीक्षा झालं, सगळं झालं, काय करावं, कसं करावं? पाण्यात उतरले. पाण्यात प्रवेश धर्मराजांनी केल्याबरोबर कानात शब्द त्यांच्या आला, अहंबकाहा, मी बगळा आहे. शैवरस मत्स्यो वक्षहानिता प्रेतवशम तवानुजा. राजा, मासे आणि शेवाळ खाणारा पक्षी आहे मी. तुझ्या चारी भावांना मी मारलेलं आहे आणि माझ्या आज्ञेचं पालन नाही केले. यानं सांगितलं पाणी पिऊ नका, प्यालेन मेले. तुलाही सांगतो, तूही मरशील, पाण्याला हात नको लावू, पिऊ नको. धर्मराज म्हणतात, बगळा नसतो बोलत, आणि मी धर्मराज, मला आज्ञा देणारा, अर्जुनाला भीमाला मारणारा बगळा नक्की नाही. रुद्राणाम वा वसुणाम वा मरुतम वा प्रधान भाग. बगराज कोण आहात तुम्ही? रुद्र हा की वसु हा की मरुद्गणा? प्रधान देवतापैकी हा कोण? कारण हे कोण्या पक्षाचं केलेलं काम नाही आहे. हिमवान पर्याश्च विंध्योमलायाम चत्वार पर्वता. कसं शक्य आहे? पर्वताप्रमाणे शक्ती आहे माझ्या भावात. कौतूहल माझ्या चित्तात निर्माण झालं. कृपा करा आणि तुम्ही कोण आहात ते सांगा. मी पांडेपीत, कारण माझा धर्म आहे, तहान असो की भूक असो, पण पाणी असो की अन्न असो माझ्या मालकीचं आहे म्हटल्यावर त्याच्या आज्ञेवातून मी कधी पिणारच नाही. तुम्ही म्हणालात ना पाणी माझ्या मालकीचं आहे, तसं तर पाणी सगळ्यांच्या मालकीचं आहे, हवा सगळ्यांच्या मालकीची आहे. तदस्तामिवां शिवां मृत्वाच्या पुरुषा यक्षस्य ध्रुवतो. ठीक आहे. जवळ जाऊन उभे राहिले त्याच्या. त्यांनी पाहिलं एक विकट विशाल काय तेजस्वी नेत्र आहेत, दुर्घर्ष आणि ताडाप्रमाणे लांब आहे, उंच. यक्षोवाच इमे ते भ्रातरो राजान वार्यमाणया माकृता बलायम स्मृतामय. हा, तुला एक गोष्ट सांगतो युधिष्ठिरा. मी काही प्रश्न विचारील तुला, त्याची उत्तर जर तू दिली तर मी तुझा एक भाऊ जिवंत करून देईल आणि तुलाही पाणी प्यायची परवानगी देईल. चौघांना जिवंत केलं असं नाही बोलले, एक होईल. प्रश्न विचारू काय सांगितलं महाराज? विचारा. मी उत्तर दिल्याची गॅरंटी नाही, पण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. यक्षोवाच, आता ही प्रश्नोत्तरं खूप लांब आहेत, ही मला शॉर्ट करून सांगता येतील, पण मला असं वाटते की यात काटछाट न करता तुम्हाला या फळाची एक फोड दोन फोडी देण्यापेक्षा संबंध फळच द्यावं असं मला वाटतं. सो फ्रेस आय थिंक. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. प्रयत्न मी करतो. करड 28 जवळजवळ खूप श्लोक आहेत. आता हे पहिला प्रश्न यक्षाने विचारला. यक्षोवाच किम सुधादित्यम उपयांतिकेन तस्यावीतश्वरः कैश्चैन नयाति कस्मिन्नाम प्रतिष्ठिती. राजा, सूर्याला वर कोण उठवतो, उदित कोण करतो, आणि त्याच्या चारी बाजूला कोण चालतात, त्याचा अस्त कोण करतो, आणि सूर्य कुणात प्रतिष्ठित आहे? सूर्यात कोणी नाही, सूर्य कुणात प्रतिष्ठित आहे? युधिष्ठिरोवाच ब्रह्मादित्य कधी म्हणत्या देवास्त्यात वश्चरा धर्मातंश्च नाही ती सत्य प्रतिष्ठिती. ब्रह्म सूर्याला उदित करतो, आणि देवता नागदेवतेपासून सगळ्या देवता त्याच्याबरोबर चालतात, राक्षसही चालतात.
आणि धर्मामुळे सूर्याचा अस्त होतो. धर्मामुळे कसं? त्याचा धर्म आहे तुम्हाला प्रकाशित करणे, पण फक्त तुम्हालाच प्रकाशित न करणे. सूर्य कधी मावळतच नाही. तुम्हाला अस्त झालेला दिसतो तो तुमच्या प्रदेशात भागात, बरोबर आहे की नाही? म्हणून सूर्य त्याचं धर्माचरण करतो, त्याच्यामुळे अस्त झाल्यासारखं वाटतं, त्याचं अस्त नाही होत. आणि भगवान सूर्य सत्यात प्रतिष्ठित आहे. त्यांच्या कुंडलीत विश्राम नाही, विश्राम. त्यांचा सारथी जो आहे ना अरुण, विश्राम नाही, तो पांगळा आहे, पांगळा. अकाली बिफोर टाईम जन्म झाल्यामुळे पांगळे झाले अरुण. कथा तुम्हाला माहीत आहे. त्याला देऊन टाकलं सूर्याला, हा तुझ्या रथावर सारथी ठेव. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे बरं, घोडे 7 आहेत. 4 तरी राहतील, 2 तरी राहतील. नाही 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 नाही, एक चक्र, एकच चाक आहे. कोणार्कला जाऊन खात्री करून घ्या, कारण सूर्यमंदिर तसे आपल्या भारतात 3 आहेत, पण कोणार्क जे सूर्यमंदिर आहे ना ते जगातलं आश्चर्य आहे. एक कालापहाड नावाचा राक्षस होता मुसलमान, त्यांनी त्या मूर्ती फोडल्या, भंगित केल्या वगैरे, तरी आजही त्याला जोड नाही जगात कुठे. 7 घोडे आहेत, त्यातच गणितच मांडलेलं आहे, तिथे नंतर सांगू. ते यक्षाने विचारलं, केशवित्रो भवती केस्त्वीन विंदते महत्. धर्मराज, मनुष्य श्रोत्रिय कुणामुळे होतो? क्षत्रिय नाही, श्रोत्रिय, श्रवणाचा अधिकारी. आणि महत्पद कुणामुळे प्राप्त करतो? कुणामुळे तो द्वितीयवान आहे. आणि कशामुळे बुद्धिमान होतो? युधिष्ठिरोवाच, श्रुतेन श्रोत्रियो भवति तप्था विंदते महत्, धृत्या द्वितीयवान भवति बुद्धिमान वृद्धसेवया. महाराज, वेदाध्ययन केलं तर माणूस श्रोत्रिय होतो. हे 5000 वर्षापूर्वी झालं. आज मी तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला की माणूस श्रोत्रिय झाला. कुठे नका पाहू करा अडी. आणि तपामुळे महत्पदाला प्राप्त होतो. एक तो स्वतः आहे आणि दुसरं धैर्य, धैर्यानं द्वितीयवान होतो. त्याला कोणाची साथ नाही पाहिजे, फक्त स्वतःच्या ठिकाणी धैर्य पाहिजे. आणि बुद्धिमान होण्याकरता वृद्ध साधू संतांची सेवा करावी लागेल. यक्ष विचारतो, किम ब्राह्मणांना देवत्व कश्चंतनवस्ता मिता कश्चिता मानुषो भावा किमेशा. ते सांगतो, ब्राह्मणात देवत्व काय आहे? ब्राह्मणात सत्पुरुषासारखा धर्म कोणता आहे? ब्राह्मणात माणसासारखं काय आहे? आणि ब्राह्मणात असत्पुरुषासारखं काय आहे? स्वाध्यायेषां देवतत्वां समतमित्रः मरणं मानुषो भावा पवित्रो. बकराज, वेदाचा स्वाध्यायच ब्राह्मणात देवत्व आहे. आणि त्यांचं तप जर त्यांनी केलं तर सत्पुरुषाप्रमाणे ते आहेत, हा गुण त्यांच्यात आहे. आणि मरण माणूस भाव आहे, ब्राह्मण असला तरी मरणार, हा मनुष्यभाव आहे. आणि त्याच्यात एक दोष आहे, त्याच्यामुळे असत्पुरुषाचा गुण त्याच्यात दिसतो, ते म्हणजे निंदा आणि द्वेष. एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाचा नक्की द्वेष करतो, एक महाराज दुसऱ्या महाराजांचा द्वेष करतो, एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याचा द्वेष करतो, पण ते भाकरीसाठी करतो. हे भाकरीसाठीच आहे सगळं. राजन, किम क्षत्रियाणाम देवत्व कश्य धर्मा समाहिता कश्यपा मानुषो भाव. क्षत्रियात देवत्व काय आहे? त्यात सत्पुरुषाचा धर्म काय आहे? मानवभाव काय आहे? आणि असत्पुरुषाचं आचरण कोणतं आहे? इस्त्रमेवाम देवत्वम येषां सतामेवा भयमिवांशो. बाणविद्या किंवा युद्धकला हे क्षत्रियात देवत्व आहे. आम्ही नावाचे क्षत्रिय, ढाल तरवाले गुंतले कर. पोहाने मोठा विनोद केलेला आहे. अरे युद्धाला जा, त्याने सांगितलं लढाई करू कशी? तुम्ही तर माझ्या एका हातात ढाल दिली, दुसऱ्या हातात तलवार दिली, दोन्ही हात गुंतलेले आहेत.
मग कशी लढाई करू? किती विनोद आहे, उच्च कोटीचा विनोद. बाणविद्या देवत्व आहे. यज्ञ करणं क्षत्रियाला सत्पुरुषोचित आहे. यज्ञ म्हणजे आता तुम्ही स्वाहा स्वाहा तो यज्ञ नाही. मी तुम्हाला 5 यज्ञ सांगितले. मानुष यज्ञ, भूत यज्ञ, देव यज्ञ. भोजनाच्या आधी हे 2 मिनिटात तुम्हाला 5 यज्ञ करता येतात. आणि मानवीय भाव आहे भीती. क्षत्रिय असला तरी भीतो. दुर्योधन 25 वेळा पळून गेला अर्जुनासमोरून भीतीनं, जाईलच. आणि असद भाव आहे. दुःखी माणूस पाहिल्यावरी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा असद भाव आहे. दुःखी जीव असेल त्याची चौकशी करावी लागेल, मदत करावी लागेल. किमेकम यज्ञम सारम किमेकम यज्ञम यजू केम चौषावृणती ते यज्ञोपट. यक्ष म्हणतो कोणती एक वस्तू याज्ञीय साम आहे ती भाषा सांगावी लागेल तुम्हाला. आणि हे यज्ञ करणारालाही त्यातला साम काय माहीत नाही. मी प्रतिज्ञेवर सांगतो, यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाने याचं उत्तर द्यावं. शांताराम, यज्ञात साम काय नाही. कोण एक यज्ञ संबंधी यज्ञीय यजू आहे, पशु नाही, यज्ञीय यजू. आणि कोणती एक वस्तू यज्ञाचं वरण करते आणि कोणती एक वस्तू यज्ञाचं अतिक्रमण. आता प्राणोही वैद्यम सामनो यज्ञ यजुर्गुण. हे रूपक फारच गोड आहे. प्राण यज्ञीय साम आहेत. मन यज्ञ संबंधी यजू आहे, कारण प्राणही लागेल मनही लागेल. बुद्धीचं काय सांगतो ना. आणि ऋचा म्हणजे जे आपण उच्चार करतो ज्या मंत्रात त्याला ऋचा म्हणतात. एकमात्र ऋचाच यज्ञात वरण करत असते. आणि हे सगळं असेल तोच यज्ञ यज्ञाच्या विधीचं नियमाचं अतिक्रमण करत नाही. बाकीचे यज्ञ अतिक्रमण करतात. यक्षोवाच किम शिधावताम श्रेष्ठम किम सीतानाम वरम किम सीताम प्रतिष्ठानम किंचित प्रसवताम वरम. शेती करणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता सगळ्यात श्रेष्ठ काय. आणि फेकणाऱ्या टाकणाऱ्या वस्तू श्रेष्ठ काय. प्रतिष्ठा प्राप्त धनी माणसाकरता कोणती वस्तू श्रेष्ठ आहे. आणि संतानोत्पादन करणाराकरता काय श्रेष्ठ आहे. युधिष्ठिरोवाच वर्षभावताम श्रेष्ठम बीजम निपताम वरम गावा प्रतिष्ठानाम पुत्र प्रसवताम वर. हा शेतकऱ्याकरता शेती करणाऱ्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे वर्षा, पाऊस. याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे. आणि टाकणाऱ्या वस्तूत बीज सगळ्यात श्रेष्ठ आहे. एकाचे 1000 भेटतील तुम्हाला. जे प्रतिष्ठा प्राप्त धनी आहेत त्यांच्याकरता श्रेष्ठ काय. महाराज कारखाना उघडणे नाही नाही, शुगर मिल टाकणे काय श्रेष्ठ आहे त्यांच्याकरता. सट्टा लावणे काय श्रेष्ठ काय. तुमच्या लक्षातही येणार नाही. जे धनी आहेत त्यांचं सगळ्यात श्रेष्ठ आहे गोपालन आणि गोपोषण आणि गोसंग्रह. सत्ता प्राप्त करणे नो नो नो. दूधही मिळेल, शुद्ध तूपही मिळेल, पंचगव्यही मिळेल. गाईचं शेण मूत्र तूप घृत आदी गोमूत्र झालं, हे पंचगव्य झालं. शुद्धी खरी पंचगव्यावाचून होतच नाही, गोमूत्रानं होते, पण पंचगव्यानं जी होती ती हृदयापर्यंतची होते. राजा त्याच्याकरता याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. आणि संतानोत्पादनात पुत्र सगळ्यात श्रेष्ठ आहे. समजा तुम्हाला मुलीच आहेत, तुम्ही म्हणतात आत काय मुलगा काय मुलगी काय सारखंच आहे म्हणता, फक्त वरून आतलं मन म्हणत असते एखादा तरी मुलगा का नाही झाला. गांधारी बोलली व्यासांना, महाराज हे 100 पीसेस केले तुम्ही, 100 पोरं मला होतील, माझं समाधान नाही कन्या वाचून, म्हणून 101वा तुकडा करून दुश्शिलेचा जन्म झाला. नियम असा आहे, स्त्रियांचं प्रेम पुत्राकडे आहे आणि पुरुषांचं प्रेम नेहमी कन्येकडे आहे. आई तिची इच्छा कोणतीच पूर्ण करत नाही, बाप केल्या वाचून राहत नाही, कर्ज काढून तरी आणून देईल पण इच्छा पूर्ण करील. आणि आईची धाव मुलाकडे नेहमीच आहे.
तुम्ही जे फसतायचं कारण सायकोलॉजिकली आहे. 20 वर्ष पित्याजवळ राहिलेली कन्या लग्न झाल्यानंतर पित्याचा स्नेह पतीत शोधते, ते कधी सापडतच नाही, कारण निर्व्याज प्रेम आहे ना. पित्यानं कन्येवर निर्व्याज प्रेम केलेलं आहे. हा निर्व्याज प्रेम नाही करणार. नाही, ब्रशवर साबण टाकून दे, काय काय करून दे ते आता मला सांगता येत नाही, फक्त दात घासून देत असेल तर धन्य माता पिता. नाही, खोटं आहे काय? बघ आता, निर्व्याज प्रेम नाही म्हणून 1-2 वर्ष झाले की ते फाटते. थोडंसं वरून नाही फाटू देत, तुम्ही अब्रू जाऊ नये म्हणून आतून फाटलेलंच असते. कारण 20 वर्ष जो पुरुष पाहिला तो पतीत नाही मिळत. आणि पुत्राने जे मातेजवळ 20-25 वर्ष घालवलं ते पत्नीत नाही मिळत. का? अरे ती उपाशी राहून कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. पत्नी आणि लाभावीण प्रीती स्वप्नात नाही तर जागृतीत का जगातल्या एकही पुरुषाची नाही. लाभावीण द्रौपदी का असे ना, लाभावीण प्रीती नाही. क्षत्रिय आहात ना, मला नंगा करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्यांना मारत का नाही? प्रकार कोणता आहे? सो लाभ वांछित आहे की नाही? याकरता काही दिवस बायको आवडेल, पत्नी आवडेल, पण शेवटी त्याला समाधान घटकावर आईजवळ बसल्यानंतरच. हे लेखच सामाजिक सूत्र बिघडलेलं आहे आपलं. काय गोष्टी करत होते बुढीबरोबर, काही खलबस सुरू होतं काय, माझ्या निंदा करत होते काय? हो, आणि हो म्हणायची हिंमत नाही ना तुमची. बायकोच्या नथीतून तीर मारणारा माणूस काय करील? किम सुदता यक्ष म्हणतात, राजा माझं असं आहे की मला तुला प्रश्न विचारावेच लागतील. मी काही शाप भ्रष्ट वगैरे नाही. किम सिद्धाताम श्रेष्ठम सिद्धाता वरम. रे मानवी जीवनात काहीतरी विशेष निश्चितच असते. देवतायाम असा कोणता माणूस आहे जो बुद्धिमान, लोकात सन्मानित, सगळ्या प्राण्यात माननीय आणि इंद्रियाद्वारा विषयाचा अनुभव करतो, तरीही वास्तवात जीवित नाही? तर प्रश्न लक्षात आला काय? इंद्रियार्थे शोन्वम समस्तम सर्वभूता मात्रम को न जीवती. कोणता पुरुष आहे? बुद्धिमानता आहे, लोकात सन्मानिती आहे, प्राण्यांनी माननीय म्हणून सर्टिफाईड केलेलं आहे, विषय सेवन करतो इंद्रियाद्वारा, पण श्वास घेऊनही वास्तवात जीवित नाही. युधिष्ठिरोवाच देवता तिथे भृत्यानाम पितॄणामात मनश्चया न निवर्तन्ति पंचान्नमातां स न जीवती. महाराज, जो जेवता, अतिथी, भरणीय कुटुंबीजन, पितर, आत्मा ह्या पाचांचं पोषण करत नाही, तो श्वास घेतो, चालतो तरी मुर्दा आहे. लिव्हिंग डेड, चालता फिरता मुर्दा. कोण? देवता, अतिथी, भरणीय कुटुंबीजन, ज्यांचं भरण पोषण आवश्यक आहे तुम्हाला करणे, वर्षातून एकदा तरी श्राद्ध करावं लागले, पितर आणि स्वतःचा आत्मा. ह्या पाचांचं पोषण जो करत नाही तो श्वास घेतो, चालतो, फिरतो, खातो, पितो, पण प्रेत आहे. यक्षोवाच किम शिरति गुरुतरम भूमे किम सुरति खात सेतु वायो किम सुद्धीति बहुतरम तृणाम. पृथ्वीपेक्षा भारी वजनदार काय आहे? आकाशापेक्षा उंच काय आहे? वायूपेक्षा तेज गतीनं चालणारं काय आहे? आणि गवताच्या काड्यापेक्षाही असंख्य काय आहे, ज्याची संख्या मोजता येत नाही. माता गुरुतरा भूमे खात पितोश्चर्च तथा मनश्ची घृतन वातमिनाम भवतरी तृणाम. मातेचा गौरव पृथ्वीपेक्षा भारी आहे, पित्या आकाशापेक्षाही उंच आहे सन्मानानं, आणि मन वायूपेक्षाही तेज गतीनं चालते. चंचलमी मन कृष्णा प्रमाती बलवृद्धम तस्याहम निग्रम मन्ये वायुरीव सुदष्करम. 6वा अध्याय पहा गीतेचा. आणि असंख्य गवतापेक्षा आहे चिंता. एक सारिता तो पुढे उभे, असंख्य. आता माझी चिंता मिटली असं म्हणता महाराज,
बस एकच काट्टी होती, लग्न झालं, मिटली चिंता. दमदर 2-3 महिने, 10 महिना 15 दिवस झाली की करे बाबा डॉक्टरकडे जावं लागते, काही ना काही गडबड आहे, चाल. डॉक्टर म्हणतात पोटातला गर्भ बरोबर नाही, नवऱ्याकडे पाठवू नका, 8 महिने विश्रांतीला इथे ठेव. काय चिंता गेली होती ना, ही नवी चिंता पैदा झाली. आत्ता डॉक्टर म्हणतात की सिझरीन करून कच्चा बच्चा काढावा लागेल, त्यानंतर 3 महिने बेड रेस्ट लागेल. गेला 1.5 वर्ष. काय रे काय लागलं, मला वाटलं काट्टीचं लग्न केलं आणि गेली चिंता. दम धरा, दम धर. पोरगा झाला एकदम पेढे वाटू नका, खेटर मारल्यावर काय पेढे वापस मिळा, काय होईल काय तुम्हाला. आपला माझा भिणेकरी होता ठाकरे, पांडुरंग ठाकरे, खूप वर्ष गाणारा माणूस चांगला. आता त्याला मुलगा नव्हता. माझं भागवत मठात सुरू होतं, दवाखान्यात बायको भरती, झालं लेकरू. लेकरू झाल्याबरोबर मधल्या सुट्टीत पूर्वी 7.5 तास बोलवत होतो, 7.5 तास. माणिकराव पाटील बरोबर आहे की तुमच्या 2 तास सकाळी, 10 मिनटानंतर पुन्हा 2 तास, दुपारी पुन्हा 2 तास, 2च्या नंतर, आणि शेवटी 1.5 तास. 7.5 तास रोज मी बोलत होतो. ती 10 दिवस दशा सप्ताह नाही. आला दुपारी पेढे घेऊन. अरे मुलगा झाला महाराज. मी म्हटलं घाई पाठवून, घाई कशाला करतो, पेढे वाटायची डबा सध्या ठेवून दे, सायंकाळी वाटतो. तो म्हणे आता झाला वाटून टाकतो. म्हटलं माझा ऐक, कपाटात पेढ्याची पुडी बिडी ठेवून दे, सायंकाळी वाटू, नाही तरी प्रसाद वाटायला लागतं की नाही आपल्याला रोज. ते काट्ट 1 तासात मेलं. म्हणलं का रे पेढे, बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं. तुम्हाला कसं काय साधू लोकांना कळते. मी म्हटलं आम्ही बावळट म्हणून कळते, तुम्ही शहाणे म्हणून तुम्हाला कळत नाही, त्याला काही इलाज नाही, ठेवून दे. काय तुमच्या हाती आहे राजा. जीवन मानवाचं विचित्र आहे. याकरता मी तुम्हाला सांगतो, यक्षाच्या प्रश्नाची उत्तरं आहेत. असंख्य असंख्य चिंता. यक्षोवाच किंस्वित सुप्तम न निमित्तात. हे तुम्हाला माहीत आहे, नचोपती हे कस्य वित्तुम नास्ते किंचित वेगेन वर्तते. झोपल्यावर डोळा बंद कोण करत नाही, उत्पन्न झाल्यावर चेष्टा कोण करत नाही, हृदय कशात नाही, आणि कोण वेगानं वाढते. मत्स्य सुप्तो न नमिष्यत थंडम. मासा झोपतो डोळा बंद करत नाही. जातम न चोपती अश्मनो हृदय नास्ते नदी. महाराज मासा डोळा बंद करत नाही, अंडा उत्पन्न झाल्यावर हालचाल चेष्टा करत नाही, आणि दगडात हृदय नाही, आणि नदी जड असुदी वेगानं वाहते. वाहते की नाही. हां मग यक्षोवाच किस्वित प्रसवतो मित्रम किस्वित न मित्रम गृहे सता आतुरस्य किम मित्रम किम स्वीमित्रम मर्ष्यति. हे काय कसं काय प्रश्न आहे ते. यक्ष म्हणतो परदेशात यात्रा करणारा किंवा फिरणारा प्रवासी. प्रवासाचा मित्र कोण आहे. गृहवासी गृहस्थाचा मित्र कोण आहे. रोग्याचा मित्र कोण आहे, आणि मृत्यूचा मित्र कोण आहे, म्हणजे मृत्यूच्या समीप गेलेल्याचा मित्र कोण आहे. सार्थ प्रसवतो मित्रम भार्या मित्रम गृहे सतः आतस्य बिन्निक दानम मित्र मर्ष्यसी. बकराज सहयात्रियांचा समुदाय अथवा तुमच्याबरोबर यात्रा करणारा हा तुमचा प्रवासात मित्र आहे, आणि संसारात तुमची पत्नी तुमचा मित्र आहे. भार्या मित्रम प्रवासेषु. पत्नी तुमची गृहसचिव आहे, तिचा सल्ला ऐकत जा, कारण तिला तुमचे इन आउट सगळं माहीत आहे. तुम्ही कोणालाही किती चोरून बाहेर जाऊन फोन करा मोबाईलला, तिला माहीत आहे सगळं. कारण पत्नी पतीला यथार्थ जाणते, पुत्र यथार्थ नाही जाणत, कारण तुमच्या प्रवासात आहे ना ती. रोग्याचा मित्र आहे डॉक्टर किंवा वैद्य. आपल्या अकोल्याचे नाही बरं. मागं पेपरला आलं होतं की अकोल्यात डॉक्टरांनी सर्कल निर्माण केलं, आणि ते खाटी काय असं मी वाचलं, कटिंग करून ठेवलं आहे त्याचं. इथे वैद्य आलेला आहे, रोग्याचा मित्र आहे. आणि दान काही वेळानं मरणाऱ्याचा मित्र आहे. ती परंपरा आपण चालवतो. कोणी माणूस मराला टेकला, कोणी खंडीवर दान, काय पोतावर देईल, काही दान करील, ब्राह्मणाला बोलवा, विष्णू सहस्रनाम, गीता वाचा, दान करा. करता की नाही दान धर्म. का
ते तात्काळ त्यावेळेचं दान तात्काळ फलीभूत होते आणि पुढचा त्रास तर होणारच आहे, कारण भयंकरच बदमाशा केल्या आहेत, सगळ्या जखमान खाऊन आहेत अंगाला. निदान त्या प्रवासापुरतं तरी काही ना काही पुण्य मिळेल म्हणून मृताच्या काही वेळपूर्वी दान करावे लागते. यक्षवाच कोतिथी सर्वदूतानां किंचित धर्मात सनातनम अमृतम स्वेद राजन किंचित सर्वविदम जगत. राजा, हा प्राण्यांचा अतिथी कोण आहे, सनातन धर्म काय आहे, अमृत कशाला म्हणतात, आणि हे सगळं जगत काय आहे. अतिथी सर्वभूतानां अग्नी सोमो अमृतम सनातनो अमृतो धर्मो वायू सर्वविदम जगत. अग्नी समस्त प्राण्यांचा अतिथी आहे, म्हणून प्रत्येकाने अग्नीला घास द्यावा. अतिथी देवो भव. स्वयंपाक झाल्यावर एकदम तर करताच येत नाही. फक्त आपण वैष्णव आहोत, आपण आधी देवाला निवेदन करतो, निवेद्यते नैवेद्य, आणि मग अग्नीला घास देतो. पण जे वैष्णव नाहीत, पण शैवही नाहीत, लक्षात ठेवा, अग्निपूजक असतात ते अग्नीला आधी घास देतात, जीव घालतात, आणि मग देवाला नैवेद्य दाखवतात. त्यांना स्मार्त असं म्हणतात. स्मार्त अग्निपूजक असतात, विष्णूची पूजा करतात. पण नंतर आपण वैष्णव अग्नीची पूजा करतो, पण आधी देवाला आणि मग अग्नीला, म्हणून आपण भागवत आहोत. पंचांगात एकादशी असते की नाही, पहिली स्मार्त भागवत. स्मार्त म्हणजे अग्निपूजक, आधी अग्नीला घास देतात, मग देवाला नैवेद्य दाखवतात. आपण भागवत असल्यामुळे भगवंताला नैवेद्य आणि मग अग्नीला घास देतो. हा विधी लक्षात ठेवा. अग्नी समस्त प्राण्यांचा अतिथी आहे. अमृत काय, फक्त गोदुग्ध, गाईचं दूध अमृत आहे. जगात दुसरं अमृत नाही आहे. अविनाशी नित्य धर्म सनातन आहे. हरिपाठ नित्य करावं लागेल, सनातन धर्म आहे. संध्या नित्य करावी लागेल बीजाला, सनातन धर्म आहे. दान नित्य करावं लागेल, सनातन धर्म आहे. आणि आईबापाची सेवा नित्य करावी लागेल. 4 गोष्टी सनातन धर्मात आहेत. राजा, वायूच सर्व जगत आहे. वायू हाची आहे थोर अवघे, वायूचे हे घर. सर्व जगत वायुमय आहे. जाणारा श्वास, येणारा श्वास, दोन्ही वायू महत्त्वाचे. तुम्ही श्वास घेता तो महत्त्वाचा, आणि सोडणारा नाही 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 असं नाही आहे. यक्षवाच किम स्थितो विचरते जातक को जायते पुन्हा किम संती वैशम. एकटा कोण विचरण करतो, आणि एक वेळ उत्पन्न होऊन पुन्हा कोण उत्पन्न होतो. शीताची औषधी कोणती आहे, आणि महान आवाहन म्हणजे क्षेत्र काय आहे. सूर्य एकटा विचारतो, चंद्रमा जे आहे ते पुन्हा एकटा विचारणारा सूर्य. चंद्रमा एकदा जन्म घेऊन पुन्हा जन्म घेतो का, असतो होतो ना, होतो की नाही. अमावस्येला काय आहे, आज बीजेचा चंद्र आहे. अग्नी शीताचं खरं औषध आहे. आता तुम्ही चहा कॉफी वगैरे घेता ना, पेशव्यांच्या काळात ना चहा ना कॉफी न घेणे न देणं, पण कोरं दूध पित नव्हते. त्याच्यात एवढी केशर टाकून मग घेत होते. कुणी आला अतिथी, त्याला जे दूध द्यायचं ते कोरडं दूध नाही, 2 कण तरी केशराचे लागतात. जो शिष्टाचार पूर्वीचा आहे तो आजही सुसंस्कारित घरात वापरतात. पात्रिकडला विचारा. मी जेव्हा दुंडा महाराजकडे जेव्हा गेलो किंवा जातो, आता चैतन्य महाराज आहेत, त्याला विचारा, त्याला म्हणा तुला जे दूध मिळते त्यात केशर असते की नाही. मलाच मिळतं असं नाही. ती माऊली दुधात केशर टाकल्या वाचून दुधाचा पेला देत नाही का. शिष्टाचाराला जाणवं लागेल. महाग असेल पण एवढं काही न मिळणारी अमूल्य नाही ना. हे राजस्थानी लोक आहेत ना, ते आपल्यासारखी कडी नाहीत करत, त्यात भजे पकोड्या घालतात. राजस्थानात आम्ही त्या जैसलमेरला विचारलं की भाई ये क्या गडबड आहे. त्यांनी सांगितलं अरे आप जो कडी खाते महाराष्ट्र के लोग, रांड कडी आहे, रांड कडी. हा, त्याला मी पाहतच राहिलो. रांड काय कामाची, नवरा पाहिजे तिला. आम्ही त्यात भजे टाकले की ती कडी सद्भाव होती. तुम्ही रांड कडी खाता नुसती ओरपता. हे बामन फार ताक ओरपता, ते कडी नाहीत खात. बरं आहे. ढिली का सजांची म्हणून हासती हसवत, पण तयांनीच करणी केली प्रसंगी चाट. राजा, सूर्य एकटा आहे, भूमिरापण महात. अरे पृथ्वीपेक्षा भारी काहीही नाही. भारी म्हणजे वजनदार नाही नाही नाही. पृथ्वीला तुम्ही खड्डा पाडता, खणता, हाकता, मुतता,
तरी तुम्ही मेल्यावर तुमचं प्रेतही ती भूमाता उदरात घेते, म्हणून ती सगळ्यात भारी आणि महान आहे. यक्षोवाच किम स्वेदति के पदम धर्म की स्वचिता किम स्वती स्वर्गम किम स्वेति सुखम. धर्माचं मुख्य स्थान काय आहे, यशाचं मुख्य स्थान काय आहे, स्वर्गाचं मुख्य स्थान काय आणि सुखाचं मुख्य स्थान काय आहे. युधिष्ठिरोवाच दाक्षमपेकम धर्मम दानमेकम शासत्यमेकम स्वर्गम शीलमेकम सुखम. महाराज, धर्माचं मुख्य स्थान आहे दक्षता, अलर्टनेस. का तुम्ही जे जे करता त्यात सावधान आहात की नाही. दक्षता नसेल तर धर्माधर्म होतो. तुम्ही दान करून आले, अपात्री केलं तर दक्षता नाही राहिली. आणि ज्याचा अधिकार आहे त्याला न केलं तरीही तुम्ही दक्ष नाही. पात्राला करावंच लागेल, अपात्राला टाळावंच लागेल. आणि यशाचं मुख्य स्थान आहे दान. हे ते बोर्ड लागलेले आहेत ना इथं, तुम्ही 2000 5000 10,000 का दान आहे ते. आता ते बोर्ड लावावं की नाही हा विचाराचा प्रश्न झाला. पण जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर दानानं यश मिळेल, तुमची कीर्ती दानानं होईल. बुवा हा माणूस दाता आहे. आणि स्वर्गात मुख्य स्थान सत्य आहे. सत्यम वद धर्मम चर, स्वर्गाला जाल. आणि सुखाचं स्थान आहे शील, शीलम परम भूषणम. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. काय राहिलं म्हणून शीलम परमभूषणम. यक्ष म्हणतो की द्वाता मनुष्यस्य किंचित दैवकृत सखा उपजीवनम किंचित सदस्य किंचित प्राणम. धर्मराज, माणसाची आत्मा काय आणि माणसाचा दैवकृत सखा कोण आहे, उपजीवन कोण आहे. उपजीवन म्हणजे जीवनाचा आश्रय. आणि याचा परमाश्रय कोणता आहे. पुत्रात्मा मनुष्यस्य भाया दैवकृतम सखा उपजीवनम पर्जन्योदाम संपरायणा. पुत्रच माणसाची आत्मा आहे. स्त्रीच पुरुषाची दैवकृत सहचर्य आहे, दैवानं दिलेली आहे. पित्यानं दान दिले निमित्त आहे दैवकृत. मॅरेजेस सेटल इन द हेवन. दैवकृत सहचरी, जिचा त्याग करताच येत नाही काही झालं तरी. आणि मेघ उपजीवन आहेत. मी मग सांगितलं आता मेघ आहेत की नाही उपजीवन, हे तुम्हाला जीवनाला मदत करतात. व्यापारी धान्यच खातो की नाही, की सोनं खातो. आता हे दंडगावळ्या चांदी खातात काय 10-15 ग्रॅम रोज, की सोनं खातात 2-3 ग्रॅम. भाकर भाजी पोळी आहे. जर मेघ नसतील, पाऊस नसेल तर काय खातील हे. श्रेष्ठ सगळ्यात पाऊस आणि भूमी. कोणत्याही भूमीत पेरा काही ना काही येईल. पण जी सुवर्णाची भूमी आहे, म्हणजे जिथे सोन्याच्या खाणी आहेत, तिथे गवतही उगवत नाही. गवत नाही. सुवर्णविष्ठीची कथा आहे महाभारतात. त्या राजाने सांगितलं की सोनं विष्ठा म्हणजे हागला की त्याचं सुवर्ण व्हावं. ते लेकरू हागलं की सोनं होतंच आहे. चोराने नेलं मारून टाकलं. जर याची विष्ठा सोन्याची आहे तर पोटात काय पाहण्याकरता गेलं, सोनंही गेलं आणि काटतंही गेलं. जिथे सुवर्णाच्या खाणी आहेत मद्रासच्याजवळ थोडंसं 150 किलोमीटर इकडे तुम्ही जाऊन पहा. गाई चरायला गवत नाही, घेणे नाही, देणं नाही, तिथे काही पेरताच येत नाही. भूमी राजा तुला काय सांगू. आणि उपजीवन आणि दान परमाश्रय. तुम्ही दाते आहात, लोक तुम्हाला रामराम करतील. आता हे तर इन्व्हेस्टर मिनिस्टर आला तर ते खुर्ची आहे तोपर्यंत जयरामजी करतात. कुत्र मांजर कोणीच नाही विचारत. त्यांना विचारायची गरजच नाही. तर एका 5 वर्षात 5 पिढ्याला पुढे एवढं पैदा करून घेतात ना, काय त्याला काय. हे धर्मकार्य आहे. आत्मा तुला काय सांगू मी, दुसरी आत्मा नाही, पुत्र पित्याचा नेहमीच आत्मा आहे. म्हणून पित्याचं आंतरिक प्रेम पुत्रावर असते. आता धृतराष्ट्र वेगळे, पंडू वेगळे, साधू संत वेगळे. यश म्हणतो ध्यानानुमत्तति किंचित धनानाम छात लाभानाम. कोणता लाभ आहे. धनवादाच्या योग्य पुरुषात उत्तम गुण कोणता आहे राजा. धनात उत्तम धन कोणतं आहे, लाभात प्रधान लाभ कोणता आहे.
आणि सुखात उत्तम सुख कोणतं? ध्यानामत्तम दाक्षम धनात्म शुतम लाभानाम शरीरारोग्यम सुखानाम. धर्मराज म्हणतात, बकराज, धन्य पुरुषात दक्षता आहे. जे साधू संत आहेत, सज्जन आहेत, ते अतिदक्ष आहेत. ते कधी चूक तुम्हाला अज्ञान असल्यामुळे वाटते की हे चुकलं असं बरं होतं, नाही, ते इतके दक्ष आहेत की चूक कधी होणेच नाही. उत्तम गुण त्यांच्यात आहे. धनात विद्याधनम सर्वधनम प्रधानम. शास्त्रज्ञान हे सगळ्यात धनात उत्कृष्ट धन आहे, कारण जे कुठेही जात नाही. दिन दिन होत सवाया. मी तुमच्यासोबत बोलून राहिलो, हे विद्याधन आहे. हे बोलून माझा अभ्यास होतो, धन वाटतं आहे. आणि कितीही वाटा संपत नाही. किंवा आता आपण या सप्त्यात बोललो, धन संपलं, आता कसं करावं? नो नो नो. नाथ माऊलीनं एक ओवी पहिली ज्ञानेश्वरीची 6 महिने सांगितली. कोणाला? जरा विचार करा तुम्ही, का सगळते? ज्ञानाचा अहंकार, मी मोठा रे हो, सगळं आहे. एवढी मोठी समाधी आहे आणि कवित्व महाराष्ट्रात सगळ्यात जास्त. कमी नाही पडलं, त्याला 6 महिने सांगितले. यक्ष म्हणतो, धन्यवाद योग्य पुरुषात धनात उत्तम धन. मी तुला सांगतो रे बाबा, दक्षता आणि शास्त्रज्ञान, लाभात सगळ्यात मोठा लाभ आहे शरीर निरोगी असणे. रोगी शरीर आहे, कोट्यावधी रुपये तुमच्याजवळ, आणि डॉक्टरने सांगितलं नळीनं टाकात लिक्विड. शरीरच नाहीत. लाभाला काय कराल? जीव आजारी, शरीर आजारी, मन आजारी, गोड खाता येत नाही, शुगर वाढलेली आहे, BP 200च्या वर आहे, मुर्दा फुकून टाकायला पुरते तो. काय कराल? कशाचं दान आहे? आणि सुखात सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे? संतोष. मिळेल त्यात समाधान. देव ठेवील तैसे राहावे. का? चोखवारांचं प्रमाण आहे. तुमच्या प्रयत्नाने बदल नाही पडत, पण संतोषी माणसाला कधी दुःखच होत नाही. अमुक पाहिजे, मांग टुटी राजा भया. मनाचं मागणं संपलं की माणूस वैकुंठात आहे. राजा, समाधानी माणसाचं जीवन खरं जीवन आहे. यक्षोवाच कश्च धर्म प्रवलोके कश्च धर्म सदा फलानेनम शोजनते कै संधिते जीर्यते. लोकात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? नित्य फळ देणारा धर्म कोणता आहे? आणि कोणाच्या वशात राहण्यावर माणूस शोकरहित राहील किम, आणि कुणाबरोबर झालेली मित्रता नष्ट होत नाही. अनुशंसपरो धर्मशास्त्रंची सदाफला हा मनोयम्य शोचंती संधी सर्व. पक्षीराज, 4ही प्रश्नाची उत्तरं मी देतो. लोकात दया सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे, आणि वेदोक्त धर्मपालन नित्य फळ देणार आहे. वेदोक्त, तुम्ही ज्याला धर्म म्हणतात तो धर्म असेलच अशी खात्री नाही. वेदांनी सांगितलेला धर्म खरा धर्म आहे, आणि तो जर नित्य आचरणात असेल तर नित्य फलीभूत होईल. दाराशी तुमच्या ओम भवती भिक्षांदेही याच्या काला आहे, भिकारी आला आहे, 10 मिनटं झालं उभं आहे नाही. जेवढा वेळ उभा राहील तेवढं तुमचं पुण्य हळूहळू कमी होईल. तात्काळ त्याला देऊन मोकळं व्हा. नाही म्हणण्याचा तर प्रश्नच नाही. राजा, शोक होणार नाही. कशामुळे होणार नाही? क्रोधाचा त्याग करणाऱ्याला कधी शोक होतच नाही. काम नाही, लोभ नाही, क्रोध. कारण तोंडा वाटे लर्क लोटी, झाली क्रोधा सवे भेटी. सदा शांत, सदा विक्षिप्त, सदा रागीट. राजा, क्रोध त्याग असेल शोक नाही होणार. आणि काम त्यागानं अर्थवान होतो. काम म्हणजे भोग नाही, काम म्हणजे इच्छा. इच्छा देन समुत्थेन, 7वा अध्याय पहा. इच्छा ही कुमारी झाली, कामाच्या तारुण्य आली. द्वेषेशी मांडली वराणे, तया दोघास्त्व झाला दंड मोर्जन. आजेन वाढविला अहंकार. हे माऊलीची भाषा आहे.
बापानं नाही वाढवला, आजेनं वाढविला अहंकार आहे. कारण अहंकार तर शिवालभ पडले. पहिली ओळी कशी आहे त्या श्लोकावर? वालभ म्हणजे यांचं लग्न झालं, शरीर आणि अहंकार तया दोघास्तव झाला, द्वंद्वमोहाचा जन्म झाला. मग इच्छा ही कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली, द्वेषाशी मांडली वराडीक, थोडी कुठे झाली द्वेष. तया दोघात हे फार लांब आहे, अहंकाराच्यात मुख्य आहे. काम त्यागानं अर्थवान व्हाल आणि लोभ त्यागानं सुगी व्हाल. तुम्ही प्लॅन करता, प्लॅन उद्या काय करायचं आहे, कोणतावर कसा फासा घालायचा आहे. कशामुळे घालता? लोभामुळे फक्त. आणि लोभाची पूर्ती कधी होत नाही. यक्ष म्हणतो किमर्थ ब्राह्मणे दानम किमर्थ नट नर्त किमर्थम चैव वृत्तिशे किमर्थम चैव राजसो. ब्राह्मणाला कशाकरता दान करता? नट आणि नाचणाऱ्यांना कशाकरता दान करता? सेवकांना कशाकरता? दानाचं प्रयोजन काय? आणि राजाला का दान करावं लागते? राजाला दान सांगितलं. मग तुम्ही कर देता की नाही? टॅक्स. नाव टॅक्स आहे, दान नाही काय? धर्मार्थम ब्रह्मणे दानम विषवर्ते नटवर्तने. हे ब्राह्मणाला धर्म म्हणून दान करावं लागते. आणि नाचणाऱ्याला जे दान देता ना, की तुमचं यश व्हावं बा मोठा, आम्हाला तिथे गेलो धन मिळालं त्याच्याकरता दान देता. सेवकाचं दान त्याच्या उदरभरणाकरता द्यावं लागते. आणि राजाला दान भीतीमुळे द्यावं लागते. भीतीमुळे रेट पडेल, रिटर्न भरता, फॉर्म भरता, जीवावर किती येते द्यावं लागते. का? भीती. राजाचे सेवक येऊन जप्त करतील. केनस पिधावृत लोके केनस्मिन प्रकाश येते केन ते मित्राने केन स्वर्गम न गच्छती. जगत कोणत्या वस्तूनं आवरण म्हणजे ढाकलेलं आहे, झाकलेलं आहे. जग बरं, तुम्ही नाही. आणि कोणत्या कारणानं प्रकाशित होत नाही. माणूस मित्राचा त्याग का करतो आणि स्वर्गात कोणत्या कारणानं जात नाही? चांगलं तर करून राहिलो, मग कानी जा स्वर्गाला? अज्ञाने नावतो लोकस्तथान प्रकाश येते लोभात त्यजित मित्राणी संगात स्वर्गम न गच्छती. बकराज, जगत अज्ञानानं झाकलेलं आहे. अज्ञाने